नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधवी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय आहे? वारिस कौन. काय आहे वारिस कौन? तर चला बघूया या धड्यात लेखिकाने काय दिले आहे. पहिला आपण बघणार आहे लेखिकाचा परिचय. तर लेखिकाचं नाव काय? विभा राणी. काय नाव आहे? विभा राणी. परिचय: जन्म 1959, मधुबनी, बिहार। परिचय: बहुआयामी प्रतिभा की धनी विभा रानी हिंदी व मैथिली की राष्ट्रीय स्तर की लेखिका है। आपने कहानी, गीत, अनुवाद, लोक साहित्य एवं नाट्य लेखन में प्रखरता से अपनी कलम चलाई है। आप समकालीन फिल्म, महिला व बाल विषयों पर लोकगीत और लोक साहित्य के क्षेत्र में निरंतर काम कर रही हैं। प्रमुख कृतियां: चल खुसरो घर अपने, मिथिला की लघु कथाएं, सोनू झा के किस्से, कहानी संग्रह, अगले, जन्म मोहिम, बिटिया न की जो, नाटक समर्थन, द्विभाषी हिंदी अंग्रेजी का अनुवाद, बिल टेलर की डायरी आदि दी है। गद्य संबंधी प्रस्तुत संवादात्मक कहानियों के माध्यम से विभा रानी जी का कहना है कि हमें उत्तम फल प्राप्त करने के लिए समय और साधनों का सदुपयोग करना चाहिए। जो ऐसा करता है वही जीवन में सफल होता है। इथे लेखिका काय म्हणाली आहे की जेव्हा आपण सगळं लोकांचा सदुपयोग करणार आहे, जे कार्य आहे, जे साधनं आहेत, त्यांचा पण आपण सफल उपयोग करणार आहे, सदुपयोग करणार आहे, तेव्हाच आपल्याला जीवनात सफल भेटणार आहे, तेव्हाही आपण सफलता प्राप्त करणार आहे। तर चला बघूया या धड्यात आणखी काय दिले आहे। एक राजा था, 4 बेटियां थी। राजा ने सोचा कि इन चारों में से जो सबसे बुद्धिमती होगी। इथे एक राजा होता आणि त्याची 4 मुलगी होती आणि ते विचार करत होता या चौघांपैकी जे सबसे बुद्धिमती होणार त्याला मी उसेही अपना राजपाट सौंपूंगा। त्यालाही मी आपला सर्व जे राजपाट आहे ते देणार आहे। इसका फैसला कैसे हो? आणि ते विचार करत होता याचा फैसला म्हणजे याचा उत्तरण कसा करणार मी हे विचार करत होता ते। अंत में उसे एक उपाय सूझ गया। तेवढा त्याला एक उपाय सुचली। कोणती होती ते उपाय? चला बघूया। बघा, तुमच्या समोर चित्र आहे। आता मी ही चित्र का दाखवले तुम्हाला की तुमच्या मनात असतात ना राजा कसे होतात, राणी कशी होतात, त्यांची मुलगी कशी होतात, तर यासाठी मी तुमच्या समोर हे चरित्र आहे। पहिला काय आहे? राजा। हे होता राजा आणि ही तिची पहिली मुलगी, ही दुसरी आणि ही तिसरी आणि ही चौथी। तर हे झाली याची 4 मुलगी आणि हे राजा होता। उसने एक दिन चारों बेटियों को अपने पास बुलाया। एक दिवशी तिने आपल्या 4 पोरींना, 4 मुलगींना बुलवले। सभी को गेहूं के 100 दाने दिए और कहा, सगळ्यांना ती गहूचा 100 दाणे दिले आणि सांगितले, इसे तुम अपने पास रखो। 5 साल बाद में जब इन्हें मांगूंगा तब तुम सब मुझे वापस कर देना। तो म्हणाला, हे 100 दाणे तुम्ही आपल्याकडे ठेवा आणि 5 वर्षानंतर मी तुम्हाला हे दाणे तुमच्या येथे हे दाणे घेणार आहे 5 वर्षी नंतर। बघा, हे राणी आली आणि त्या 4 राण्या ते बोलवले, राजाने बोलवले आणि हे असा 100 किंवा 100 दाणे दिले। चला आणखी बघूया। बघा, गेहूं का दाने लेकर चारों बहनें अपने कमरे में लौट आई। बड़ी बहन ने उन दानों को खिड़की के बाहर फेक दिया। आणि जे गेहूं आहे म्हणजे जो गहू आहे ते घेऊन चौघींनी आपल्या खोलीतून गेली। त्याच्यातून जे मोठी होती, पहिली राणी, पहिली मुलगी जो मोठी होती, तिने काय केले, खिडकीतून ते दाणे जो गेहूंचे दाणे होते त्याला बाहेर टाकले, खिडकीतून बाहेर टाकले आणि या बघा की हे चारों आपल्या खोलीतून जात आहे।
खिड़की के बाहर फेंक दिया। उसने सोचा, आज से 5 साल बाद पिताजी को गेहूं के इन दानों की याद रहेगी क्या? आणि त्याने विचारले की आतापर्यंत मतलब 5 वर्षानंतर वडीलला हे याद राहणार का की मीने 5 वर्षानंतर पहिले 5 वर्षी पहिले त्यांना गहूचे संबळ दाणे दिले होते, ऐसा विचार होता। और आज जो याद भी रहा तो क्या हुआ, भंडार से ले दे दूंगी। आणि त्याला माहित पण पडणार या 5 वर्षानंतर ते आमच्या जे गहू आहे ते मागवले तर मी भंडार घरातून घेऊन त्यांना देणार, असं त्याने सांगितले। तब पुढचं बघूया। दूसरी बहन ने दानों को एक चांदी के डिब्बी में डालकर उसे मखमल के थैले में बंद करके सुरक्षा से अपनी संदूकशी में डाल दिया। तेवढ्यात जो दुसरी मुलगी होती, जी दुसरी राणी होती, त्यांनी काय केले की त्या दाण्याला, त्या गहूच्या दाण्याला ती चांदीच्या डब्यावर टाकले आणि मखमलची थैली होती त्यातून बंद करून सुरक्षाने संदूकशी म्हणजे एक डिब्बे आहेत त्यातून ठेवले आणि सांगितले, 5 साल बाद जब पिताजी ने ये दाने मांगेंगे तब मैं उन्हें वापस कर दूंगी। 5 वर्षानंतर जेव्हा ते मागवणार तरी मी ही त्यांना देणार। तीसरी बहन बस सोचती रही, इसका क्या करूं। आणि जे तिसरी मुलगी होती, तिसरी राणी होते, ते विचार करत होते की यांना मी काय करूं, हे दाण्याचं मी काय करूं। चौथी और छोटी बहन तनिक बच्ची थी, शरारतें करना उसे बहुत पसंद था। उसने दानों को बुनवाकर खा डाला और खेल में मग्न हो गई। सगळे छोटी म्हणजे चौथी जी राणी होती त्याने काय केले, ती छोटी होती, लहानपणापासून लहान होती आणि त्याने काय केले, ते मस्तीतातून रहत होते, शरारत करत होते। तर त्याने काय केले, ते दाण्याचं भाजून खाल्ले आणि खेळातून मग्न झाले। तीसरी राजकुमारी को इस बात का यकीन था कि पिताजी ने इन्हें यूं ही ये दाने नहीं दिए होंगे। जी तिसरी राणी होती, जी तिसरी मुलगी होती, ती आतापर्यंत विचार करत होती की हे दाणे असंच वडीलने आमच्याकडे नाही ठेवायला दिले आहे, याचा पण काही विचार, याचा पण काही सुद्धी विचार केलेला हवे आहे आणि त्यांना पण काही विचार करून आम्हाला हे दिले आहे, असा विचार करत होती। जरूर इसके पीछे कोई मकसद होगा, याचं पुढे काहीतरी तर होणार, असं त्यांची विचारत होती। पहले तो उसने भी अपनी दूसरी बहन की तरह उन्हें सहेज कर रख देने की सोची। ती पण विचार करत होते की जसे मोठी आणि लहान बहिणी काय केले, तिला सजून ठेवले आहे, कोणी फेकून दिले, असा विचार करत होते की मी काय करू, असा विचार त्याच्या मनात येत होता। लेकिन वो ऐसा न कर सकी। 2-3 दिनों तक वो सोचती रही। तर असंच नाही केले आणि 2 किंवा 3 दिवस तर हे विचार करत होती कि मी या दाण्याचं काय करू। फिर उसने अपने कमरे की खिड़की के पीछे वाली जमीन में वे दाने बो दिए। तेवढ्यात त्याने काय केले की आपल्या खिडकीच्या समोर जे जागा आहे, जमीनची जागा आहे, त्याने ते दाणे तिथे बोवून मतलब त्याची शेती केली, त्याची गहूची शेती केली। समय पर अंकुर फूट गए, समयानुसार त्याच्यात अंकुर आले, पौधे तयार हुए, वृक्ष आले, त्याची शेती झाली, दाणे पिकले। राजकुमारी ने तैयार फसल में दाने निकाले आणि जेव्हा शेती पिकली त्यातून अन्न बाहर आले और फिर से बो दिए। इस तरह 5 वर्षों में उसके पास ढेर सारा गेहूं तैयार हुआ। नंतर ती दाणं घेते आणि पुन्हा ती शेती करते, असं करून 5 वर्षे झाले आणि त्याच्याकडे खूप अन्न आले। 5 साल बाद राजा ने फिर चारों बहनों को बुलाया और कहा, 5 साल पूर्वी नंतर 5 साल नंतर राजाने चारों राणीला बोलवले आणि म्हणाले, आज से 5 साल पहले मैंने तुम चारों को गेहूं के 100 दाने दिए थे और कहा था कि 5 साल बाद मुझे वापस करना। आणि राजा म्हणाला, जेव्हा 5 वर्षापूर्वी मी तुम्हाला 100 दाणे गेहूं के दाणे देणार, 100 दाणे जे गेहूंचे दाणे आहे ते दिले होते, आता तुम्ही त्या परत मला द्या, असं तिने सांगितले आणि विचारले, कहाँ है वो दाने, आणि विचारले कुठे आहे ते दाने। बड़ी राजकुमारी ने भंडार घर जाकर गेहूं के दाने ले आए और राजा को दे दिए। जो मोठी राणी होती ते काय केले की भंडार घरातून ते गेहूंचे 100 अन्न घेऊन आली आणि राजाला दिली। राजा ने पूछा, क्या ये वही दाने हैं जो मैंने तुम्हें दिए थे? राजा ने विचारले,
तेच होत अन्न आहे का जे 5 वर्षापूर्वी मी तुला दिले होते, असं राजाने विचार केले. चित्रात तुम्ही बघणार आहे की हे राजा जेव्हा राणीला बोलवले आहे त्यांनी हा आली आणि ते पहिली राणी जे राजांना अन्न दिले होते त्याचं चित्र आहे. समोर तुमच्या हे दोघं चित्र आहे, तुम्ही बघून घ्या. नंतर तर आज आपण काय शिकलो की जेव्हा आपल्या मोठ्या आपल्याला काहीतरी देते त्यांचा विचार करा की हे आम्हाला काय देते आणि याचा आम्ही काय करू. कारण की जे पण देते आहे त्यांचा काही विचार होते आणि काहीतरी तुम्ही करा असा विचार असतात, तरीही त्यांना हे सगळं तुम्हाला देत आहे. धन्यवाद.